हा लाडू बघा, रवाळ, दाणेदार, अप्रतिम चवीचा, तोंडात टाकताच विरघळणारा, भरपूर प्रोटीननी परिपूर्ण असलेला हा लाडू मी फुटाण्यापासून बनवलेला आहे. तर हा झटपट तयार होणारा फुटाण्याचा लाडू कसा करायचा ते बघूया. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी फुटाणे घेतलेले आहे. आता आपल्याला ना या फुटाण्याचे हे वरचे साल जे आहे ते काढून घ्यायचे आहे. हे बघा असे, किंवा मग ना मार्केटमध्ये सहज सत्तूचं पीठ मिळतं ते घेतलं तरी सुद्धा चालतं. आता ना या फुटाण्यांना मिक्सरला रवाळ असं बारीक करून घ्यायचं आहे. फुटाण्याचं खूप बारीक असं पीठ अजिबात करून घेऊ नका. जर तसं करून घेतलं तर लाडू खाताना लाडू टाळ्याला चिकटून पडतो. हे बघा असं रवाळ पीठ आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये आधी 3 चमचे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे. इथे ना मी तूप लागेल तसतसं टाकून घेणार आहे. तूप गरम झालं की अर्धी वाटी बदामाचे तुकडे भाजून घेणार आहे. 2-3 मिनिटांमध्येच हे बदामाचे काप भाजून तयार होतात. आणि असे बदाम तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे लाडू खाताना ड्रायफ्रूटचा मस्त क्रंची फ्लेवर सुद्धा येतो. बघा इथे बदाम भाजून झालेले आहे. आता यामध्ये बारीक करून घेतलेलं फुटाण्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर एकसारखं हलवत हे पीठ आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे. चला तर मग आधी घालून घेतलेलं पीठ तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. बघा अशा प्रकारे सर्व तूप पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. या ठिकाणी बघा पिठाच्या गाठी तयार झालेल्या आहे, कारण आपण जे तूप घातलेलं होतं ते पिठाने व्यवस्थित शोषून घेतलेलं आहे. आता तयार झालेल्या गाठी पूर्णपणे फोडून घ्यायच्या आहे. गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे. मंद आचेवरच हे पीठ आपल्याला भाजत राहायचं आहे. हे बघा इथे मी पिठामध्ये तयार झालेल्या सर्व गाठी फोडून घेतलेल्या आहे. आता बघा हे पीठ कोरडंच वाटत आहे, म्हणून पुन्हा 2 चमचे तूप ॲड करून घेतलेलं आहे. असं थोडं थोडं करून तूप घातल्याने आपल्याला तुपाचा अंदाज समजतो आणि तूप अजिबात जास्त होत नाही. ॲड केलेलं 2 चमचे तूप सुद्धा पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे पीठ मंद आचेवरती भाजण्यासाठी टोटल 10 ते 12 मिनिटे लागतात. आणि जसजसं पीठ सुद्धा भाजलं जातं तसतसा पिठाचा रंग सुद्धा बदलतो आणि खमंग सुगंध घरामध्ये दरवळायला लागतो. बघा इथे पीठ खमंग भाजून झालेलं आहे. बघा पिठाचा रंग पूर्णपणे बदललेला आहे. पिठाचं टेक्स्चर सुद्धा मस्त रवाळ झालेलं आहे. आता भाजून घेतलेल्या पिठाला एका बोलमध्ये काढून घेऊन पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. भाजून घेतलेलं पीठ थंड होतंय तोपर्यंत लाडूसाठी लागणारी साखर बारीक करून घेऊ. इथे 1 वाटी फुटाणे घेतले आहे, तर त्यासाठी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर 1 वाटी घेतली तरी सुद्धा चालेल. आता या साखरेला सुद्धा रवाळ पिठी मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. हे बघा अशी रवाळ. इथे भाजून घेतलेलं फुटाण्याचं पीठ सुद्धा पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता यामध्ये चवीसाठी जायफळ आणि वेलची पूड टाकून घ्यायची आहे आणि बारीक करून घेतलेली पिठी साखर सुद्धा टाकून घ्यायची आहे. आता घालून घेतलेली वेलची पूड आणि पिठी साखर हाताने मिक्स करून घ्यायची आहे. फुटाण्याच्या पिठामध्ये पिठी साखर मिक्स करून घेतल्यानंतरही लाडूचं पीठ जे आहे ते कोरडं वाटत असेल किंवा मग लाडू बांधला जात नसेल तर वरनं पुन्हा तूप ॲड करून घ्यायचं आहे. बघा इथे लाडू बांधला जात नाही म्हणजेच लाडूचं पीठ कोरडं आहे, म्हणून मी पुन्हा 2 चमचे साजूक तूप ॲड करून घेणार आहे. इथे ना मी हा पोहे खायचा मध्यम आकाराचा चमचा असतो ना, या चमच्याने टोटल 7 चमचे तूप ॲड करून घेतलेला आहे.
बघा इथे लाडूचं मिश्रण लाडू बांधण्यासाठी व्यवस्थित तयार झालं आहे. आता तयार लाडूच्या मिश्रणातून अगदी थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते याप्रमाणे लाडू घट्ट बांधून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता मस्त गोल गरगरीत लाडू बांधून तयार झालेला आहे. आता या लाडूला तुम्ही तुमच्या आवडीनुसार वरनं ड्रायफ्रुट्स लावून घेऊ शकता. याच पद्धतीने तुम्हाला आणखी एक लाडू बनवून दाखवते. हा लाडू सुद्धा बघा गोल गरगरीत आणि चमकदार तयार झालेला आहे. आता याच पद्धतीने सर्व लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आहे. बघा इथे मी सर्व लाडू बांधून घेतलेले आहे. बघा तुम्हाला एक लाडू दाखवते. मस्त रवाळ गोल गरगरीत तोंडात टाकताच विरघळणारे फुटाण्याचे लाडू तयार झाले आहे. आता सणवाराला सुरुवात झालेली आहे, तर तुम्ही सुद्धा कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये तयार होणारे चविष्ट फुटाण्याचे लाडू नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.